यानंतर पुढची बातमी आहे ती इराणमधून। इस्रायलसह युद्धातून मोकळं झाल्यानंतर इराणमध्ये सध्या युद्धानंतरची सारवासारव सुरू आहे। अशात इराणवर आणखी एक हल्ला झालाय। हा हल्ला एका दहशतवादी संघटनेने केलाय। इराणच्या सिस्तान बलुचिस्तान प्रांतात हा हल्ला झालाय। जाहेदान शहरातल्या एका कोर्टाबाहेरच्या परिसरात झालेल्या या सशस्त्र हल्ल्यात सुमारे 8 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेत। अल कायदाशी संबंधित जैश उल अदल या जिहादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। दरम्यान हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आल्याचा दावा इराणने केलेला आहे। नेमका हा हल्ला का झाला, कसा झाला आणि यातून दहशतवाद्यांना काय साध्य करायचं होतं, पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। इराण पुन्हा हादरलं। इराणी कोर्टावर दहशतवादी हल्ला। अशील बनून आले आणि अंधाधुंद गोळीबार केला। इस्रायल नंतरच्या युद्धानंतर इराण पुन्हा एकदा हादरलं। इराणच्या सिस्तान बलुचिस्तान प्रांताची राजधानी जाहेदान शहरातील न्यायालयाच्या बाहेर हा हल्ला झाला। अल कायदाशी संबंधित जैश अल अदल या जिहादी गटाने हा हल्ला केला। यात काही सशस्त्र बंदूकधाऱ्यांनी न्यायालय परिसरात अंधाधुंद गोळीबार केला, ग्रेनेड फेकले। इराणची अधिकृत वृत्त संस्था IRNA नेही या हल्ल्याची पुष्टी केली। या हल्ल्यात काही नागरिकांचा मृत्यू झालाय तर सुमारे 13 नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे। दरम्यान इराणी सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत 3 हल्लेखोरांना ठार मारण्यात यश आलंय। तुम्हाला माहिती असेल की सकाळी 8:30 वाजता इस्रायलचा पाठिंबा असलेल्या एका गटाने सिस्तान बलुचिस्तान प्रांतातील न्यायालयीन इमारतीवर हल्ला केला। ते क्लायंट बनून आले होते, मात्र तिथे उपस्थित पोलिसांनी त्यातील एका दहशतवाद्याला टिपलंय। मात्र या दहशतवाद्यांपैकी एकाने इमारतीच्या आवारात ग्रेनेड फेकले, त्यामुळे अनेक नागरिक ठार झाले आणि यात 1 वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचाही मृत्यू झाला। मात्र आम्ही शत्रूंच्या या गटाचा पाठलाग केला आणि आणखी 2 दहशतवाद्यांना ठार केले। त्यांच्या संपूर्ण पथकाचा आम्ही नायनाट केला आणि आता परिस्थिती नियंत्रणात आहे। सिस्तान बलुचिस्तान हा इराणी प्रांत पाकिस्तानातील बलुचिस्तानला लागूनच आहे आणि तिथेही बलुच लोकांची स्वतंत्र बलुचिस्तानसाठी चळवळ सुरू आहे। अलीकडेच पाकिस्तानी लष्करावर हल्ले तीव्र केलेत आणि आता इराणमध्येही त्यांनी हल्ल्यांना सुरुवात केल्याचं दिसतंय। इराणमधील बलुच लोकांना न्याय मिळत नाही अशी तक्रार या बलुच लोकांची आहे, त्यामुळे इराणी सरकारवरही त्यांचा रोष आहे। जो जैश अल अदल दहशतवादी गट आहे त्यांना नेमकं काय पाहिजे? एक तर त्यांना दाखवायचं आहे की बलुची समाजावरती अन्याय होतो आहे, अनेकांना फाशी दिली जाते आहे आणि त्यांना जेवढी प्रगती त्यांचा सहभाग असायला पाहिजे तो होत नाही आहे। म्हणून त्यांना बलुची बांधवांकडे लक्ष वेधण्याकरता आणि तिथल्या सरकारला एक धडा शिकवण्याकरता त्यांनी हा हल्ला जो आहे तो केलेला आहे। जैश अल अदल हा एक बलुच लोकांचा अतिरेकी गट मानला जातो। जैश अल अदल हा गट 2014 मध्ये सक्रिय झाला। बलुचिस्तानवरून पाकिस्तान आणि इराणमध्ये संघर्ष आहे। इराण या गटाला पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे, तर पाकिस्तानच या गटाला खतपाणी घालतं असा इराणचा प्रत्यारोप आहे। हा गट सुन्नी मुसलमानांच्या जुंदुल्लाह या प्रतिबंधित गटाचं नवं रूप मानलं जातं। जैश अल अदल इराणी बलुची नागरिकांच्या हक्कासाठी लढतं असा दावा करण्यात येतो। इराणचं सैन्य त्यांच्या रडारवर असतं। सुसाईड बॉम्बिंग, अपहरण, ID स्फोट अशा कारवाया ते करतात। जे इराणच्या आत राहतात त्यांना इराणच्या आत राहून जास्त अधिकार मिळण्याची गरज किंवा तिथे त्यांना स्वायत्तता मिळवावी हा एक भाग झाला। आणि दुसरा, त्यांना जो बलुचिस्तान ग्रेटर बलुचिस्तान जो तयार व्हायची शक्यता आहे, पाकिस्तानमधला जर बलुचिस्तान जर वेगळा झाला तर त्यामध्ये सामील होणं हा त्याचा दुसरा भाग आहे। ही संघटना इराण आणि अमेरिका दोन्ही देशांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेली आहे। या संघटनेने यापूर्वीही इराणमधील सुरक्षा दल आणि अधिकाऱ्यांवर हल्ले केलेत। सिस्तान बलुचिस्तान हा इराणमधील सर्वात गरीब आणि अस्थिर प्रांत समजला जातो। इथं सतत सुन्नी बलुच दहशतवाद्यांचे हल्ले, ड्रग तस्करी आणि सुरक्षा दलांशी चकमकी घडत असतात। तर पाकिस्तानातील बलुचिस्तानही तिथला सर्वात गरीब आणि अस्थिर प्रांतच समजला जातो। पाकिस्तानमध्येही बलुच संघटनांकडून वेळोवेळी हल्ले केले जातात। तिथेही पाकिस्तानी सैन्यालाच लक्ष्य केलं जातं। अलीकडेच पाकिस्तानी लष्कराची गाडी ID स्फोटानं उडवून देण्यात आली होती, त्यामुळे पाकिस्तान आणि इराणची डोकेदुखी एकच आहे। मात्र दोघंही बलुचिस्तानवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात गुंग असतात। तर इस्रायलकडूनही या गटाला खतपाणी पुरवलं जातं असाही इराणचा आरोप आहे। मात्र बलुचिस्तानच्या या प्रश्नावर इराण किंवा पाकिस्तान कुणाकडेही उत्तर नाही, हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।